ते तुम्ही बघू शकता, पिल्लू आणि मी थोडी मज्जा करत बसलो होतो आणि तिला थोडंसं म्हणलं होतं रडायला लागले, ती जास्तच रडायला लागली. जास्तच नाटकी करून दाखवा आली. गीता काकी आल्या होत्या खाली दूध घालण्यासाठी, तसंच पिल्लू दिसली, तिला पण भेटून गेल्या. संध्याकाळचे 6 वाजले होते. चला म्हटलं पटकन भाजी बनवायला घेऊ. कोबीची भाजी बनवायची होती. आज पाऊस नव्हता लागला होता. थोडं ऊन होतं, थोडं आभाळही आलं होतं. चला म्हटलं देवाच्या कृपेनं आज तरी पाऊस उघडला. शेतातली कामे वगैरे पटकन आवरायला बरं. आणि आता 4 दिवस ऊन कडक पडलं पाहिजे, नाही तर शेतात घात वगैरे येणार नाही. तुम्हा सर्वांना माहीत पण असेल, आप्पाच्या वाडीत भाकणूक झाली होती. उन्हाळ्याचा पाऊस होईल आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. देव करू असं काय होऊ नये. चुलत सासूबाई आल्या होत्या छल्ला देण्यासाठी. छल्ला दिला आणि त्या गेल्या. त्यांना म्हटलं चहा घेणार आहे काय? ते म्हणले नाही. संध्याकाळचे 7 वाजले होते. दिवाबत्ती करत असताना पिल्लू आली. तितक्यात तीही पाया पडू लागली, घंटा घेतली आणि तिची एक्साइटमेंट बघू शकता किती वाजवण्यासाठी. भाजीही बनवून झाली होती, स्वयंपाकी आवरल्या. चला म्हटलं थोडा वेळ गॅलरीमध्ये जाऊन बसावं. वातावरण छान झालं होतं. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. खूप दिवसानंतर ऐकलं होतं.